दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। धीरज परदेशी यांच्या हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत मी 8 जणांना अटक केलेला आहे। तर पहिल्यांदा मी 6 आरोपी होता आणि जे चौकशीमध्ये जो इंट्रोगेशनमध्ये जे निष्पन्न झाल्यानंतर आम्ही दोघांना अतिरिक्त आम्ही अटक केलेला आहे। अजून तपास सुरू आहे आणि त्यांचा पीसीआर पण आहे आणि पीसीआर नंतर पण घेणार आहे। जे लोक त्यांचा पाठिंबा दिलेला आहे त्यांना आम्ही 100% आम्ही सोडणार नाहीये। जे कोणी असेल तर त्यांचे कोणतेही धर्म असो कोणतेही असो आम्ही त्यांना कडक कारवाई करणार आहे त्यांच्यावर। सर सागर प्रकरणामध्ये एका महिलेने केस दाखल केली आणि ती वापसही घेतली आहे आणि मला दबावात मी केस दाखल केली होती असं तिथं म्हणणं, मी एकटी होते माझ्यावर दबावात। असं काहीच नाही। जे लोकांना माझ्याकडे येतात कंप्लेंट्स घेऊन आम्ही फक्त आणि फक्त त्यांचं ऐकून घेत आहे आणि त्यांच्या मनाप्रमाणे आम्ही स्टेटमेंट घेत आहे। त्यांचा कोणीही दबाव टाकत नाही पोलीस। एवढा प्रेशर आहे आमच्या पण की एवढा लोड आहे तरी पण आम्ही सर्वांना मी बोलतोय की तुम्हाला मनाप्रमाणे जे स्टेटमेंट दिली तर त्यांच्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार आहे। त्यांना जे स्टेटमेंट दिलेलं आता बोलताही नाहीये नाही म्हणून सांगते तर तुम्ही येऊन तुम्ही स्टेटमेंट द्या ना। त्यांचा हक आहे ना। आम्ही काही कोणाला दबाव टाकू शकत नाहीये। जे प्रोफेशनली आमच्याकडे आला होता मी शिर्डीला पाठवले, शिर्डीला स्टेटमेंट दिलेलं आहे। शिर्डीला स्टेटमेंट दिल्यानंतर त्यांना आता बोलताय की नाहीये म्हणून ठीक आहे ना। जे स्टेटमेंट ते द्यावं लागेल। शी हॅज हर राईट त्यांना दिलेला आहे। त्यांच्या अनुषंगाने आमच्या पण चौकशी होणार आहे। ते योग्यरित्या आम्ही प्रोफेशनली आम्ही या केसमध्ये घटनेबद्दल बरेच दिवस झाले तुम्ही अटक काही आरोपी केले 8 पण कारण निष्पन्न काय होतं याच्यामध्ये? कारण आता तपास सुरू आहे। देखो एवढं ते सोपं नाही ना। आम्ही जे इंट्रोगेशन करताय त्यामध्ये निष्पन्न झाल्यानंतर आम्ही करू ना। आता सुरू आहे तपास। कारण निष्पन्न समोर येत नसल्यामुळं त्याच्या पाठीमागचे आरोप प्रत्यारोप वाढत चालले आहेत। असं काहीच नाही। कारण मी बोलतोय ना आता तपास सुरू आहे झाल्यानंतर मी बरोबर बोलणार। ओके, थँक्यू।